तर भीती म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं तुम्ही वर्णन करू शकता का? आता भीतीमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे नैसर्गिक भीती आणि दुसरी म्हणजे मानसिक भीती. आता नैसर्गिक भीती म्हणजे कोणती भीती? की आपण रस्त्याने चाललोय आणि अचानक एक ट्रक आपल्या अंगावरती आला आणि आपल्याला कट मारून गेला, तर आपल्याला भीती वाटते. तर ही नैसर्गिक भीती झाली. मरणाची भीती वाटणे, उंचीची भीती वाटणे, किंवा फोबिया. फोबिया नाही म्हणू शकत, ही नैसर्गिक भीती झाली. तर दुसरी असते मानसिक भीती, ज्याला आपण फोबिया पण म्हणू शकतो. मानसिक भीती म्हणजे म्हणजे काय, की रिपोर्ट नॉर्मल आहेत, सगळं नॉर्मल चाललेलं आहे, परंतु मन घाबरते. मला वाटतं मला काहीतरी होईल, मला काहीतरी होतंय, मला अटॅक येईल, मला हृदयविकार होईल, मला हे होईल, मला ते होईल, मला कुठला हा आजार होईल, मला तो आजार होईल. ही जी आहे ही मानसिक भीती आहे. आणि अशा पद्धतीने ह्या भीतीमध्ये दोन प्रकार आहेत. एक मानसिक भीती आणि एक नैसर्गिक भीती. नैसर्गिक भीती सगळ्यांनाच असते, मला आहे, तुम्हाला आहे, परंतु मानसिक भीती जी आहे ती पेशंटलाच असते फक्त. बरोबर. म्हणजे ती एक ॲबनॉर्मॅलिटी असं आपण म्हणू शकतो, की म्हणजे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत पेशंटचे, पण तरी भीती आहे कशाची तरी. हां, तर याच्यावर आपण उपचार करू शकतो म्हणजे हिप्नॉसिसने किंवा हिप्नोथेरपीने. नक्कीच नक्कीच आपण ती भीती काढून टाकू शकतो.